आजकाल आपण बघतोय लहान मुलांच्या मध्ये सर्दी, खोकला आणि छाती भरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. बऱ्याच वेळा ते 8-8, 15-15 दिवस मेडिसिन्स घेत आहेत, पण त्याचाही फारसा फरक पडत नाही. तर ह्या अशा गोष्टींमध्ये फिजिओथेरपी टेक्निक्समध्ये चेस्ट फिजिओथेरपी हे एक ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांच्यामध्ये खूप चांगला त्यांना फरक बघायला मिळू शकतो. त्यांची चेस्ट क्लिअर होऊ शकते. तर अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये डॉक्टर रोकडे फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये उपचार आपण प्रोव्हाइड करतो आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण असं आहे की बऱ्याच लोकांना घरी ते घरगुती उपाय करत बसतात. वाफ द्या किंवा बाकीच्या काय कुठले काढे असतील तर त्यांनीसुद्धा उपयोग होत नाही. तर प्रॉपर मेडिसिन्स, प्रॉपर नेब्युलायझेशन आणि चेस्ट फिजिओथेरपीचा जर सल्ला तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा बघायला मिळतो. लोकांना एवढं सांगणं आहे की तुम्ही फिजिओथेरपी, चेस्ट फिजिओथेरपी ट्रीटमेंटचा आपण त्याच्यामध्ये वापर करून लहान मुलांना लवकर बरं करू शकता. पहिलं म्हणजे जन्मापासून त्याला छाती भरायचा त्रास आहे त्याला. आणि आम्ही बरीच ठिकाणी याच्यात दाखवलं आहे आम्ही. आणि औषध घेतल्यानंतर काय ते तात्पुरतं कमी येत होतं, पण थंडी दिवसमध्ये त्याला जास्त त्रास होत होता. आणि आम्ही कोल्हापूरला दाखवलं होतं. जी छाती भरल्यानंतर आहे ना, ह्याचे कफ आहे ना बाहेर पडत नव्हतं. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप औषध घेतलं डॉक्टरांच्याकडं. आणि आम्हाला त्याच्या हे झालेलं नाही. म्हणजे तात्पुरतं औषध घेतल्यापुरतं कमी येत होतं आणि कफ काय बाहेर पडत नव्हतं. आम्ही त्याच्यासाठी आहे की आम्ही बरीच टेस्ट केलं. आम्ही कोल्हापूरकडं डॉक्टरांच्याकडे दाखवलं आम्ही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की फिजिओथेरपी एक ट्रीटमेंट घ्यायला आम्हाला सांगितलं. रोकडे डॉक्टरांचा सल्ला मिळाला आम्हाला. आम्ही दाखवलं आणि यांच्या ट्रीटमेंट सरांच्याकडे आम्ही केलं. त्याच्यानंतर कफ जी आहे ते थोडं करून असून 10 दिवस आम्ही ट्रीटमेंट केलं. आणि थोडं करून आम्हाला फरक पडायला लागला की ट्रीटमेंटमध्ये कफ बाहेर पडायला लागला. 4-5 दिवस नंतर छाती पूर्ण मोकळी झालं. आणि आम्हाला त्यांनी सरांना दाखवलं की कसं करायचं, काय करायचं. ही सुद्धा आम्ही घरी बसून पोरांना आम्ही ते एक्सरसाइज करतो की आता थोडंफार कमी आलेलं आहे. आणि याला खूप आता खेळतंय आता काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे. ही सरांच्याकडे आम्ही ही ट्रीटमेंट घेतलं. मी फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतल्यावर 4-5 दिवसात माझी खूप छाती मोकळी झाली. नंतर मला खूप बरं वाटायला लागलं. मी खेळायला गेलो, इकडे तिकडे फिरायला गेलो, मला काही झालेलं नाही. सरांनी मला व्यायाम पण शिकवलं, ती मी रोज करतो. ओके. मी माझे पेपर्स ज्यामध्ये MRI आणि बाकी जे काही टेस्ट रिपोर्ट होते तर त्यामध्ये डॉक्टर जे ऑर्थोपेडिक सर्जन जे आहेत त्यांनी क्लिअर कट सांगितलं की यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला काही मोठा म्हणजे दोष आहे, पण त्यामध्ये आमच्याकडं काही आता त्याचं सोल्युशन नाही आहे. तर अशा वेळेला मी थोडा निराश झालो. पण त्याच वेळेला काही माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुम्ही प्रदीप रोकडे डॉक्टर सरांच्याकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्याप्रमाणे मी त्यांना सर्व पेपर्स, MRI पेपर्स वगैरे हे मी सोबत जोडतच आहे. तर हे दाखवल्यानंतर त्यांनी मला काही ट्रेनिंग दिल्या. त्यांच्या